नमस्ते मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल की आपण मध्यंतरी 1-1.5 वर्षापूर्वी गुरसाळकरांच्या शंभूची मुलाखत घेतली होती आणि ती सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाली होती. तर जवळपास मैदान रिपोर्टर चॅनलवरती त्याच्या जे शॉर्ट टाकली होती त्या शॉर्टला जवळपास 2.25 कोटी व्ह्यूज आल्या होत्या. त्यानंतरनं इंस्टाग्रामवरती ज्यावेळेस ती रील शेअर केली तर मला वाटतं साधारणतः 60 लाख व्ह्यू आल्या होत्या. तर बऱ्याच जणांनी इच्छा व्यक्त केली की दादा तुम्ही शंभूची एवढी रील व्हायरल केली, तो महादेवाच्या दर्शनाला मालकासोबत दर सोमवारी मंदिरामध्ये जातो, मात्र तुम्ही त्याची नंतरचे व्हिडिओ का टाकले नाहीत. तर मित्रांनो, आज आपण शंभूची भेट घ्यायला आलो आहोत गुरसाळे गावामध्ये. चला तर मग बघूया. तर मित्रांनो, हा इकडं पाहू शकता तुम्ही शंभूचा गोठा आहे आणि इकडं आतमध्ये शंभू असेल. आत्ता त्यांच्या गावातल्या घरी गेलो होतो, त्यांनी सांगितलं आंब्याच्या मळ्यात वरती गोठ्यावर. आणि हे बघा शंभू. मित्रांनो, हा शंभू आहे. कार शंभू मित्रांनो, हाच तो लहानपणीचा तुम्ही बघितलेला शंभू जो महादेवाच्या दर्शनाला दर सोमवारचा मंदिरामध्ये जातो मालकासोबत. आणि इकडे पाहू शकताय तिकडे शंभूची आई आहे. आणि सोमा भाऊ आहेत का? सोमा भाऊ हाय, काय करताय? काय नाही बसली आता. बरं बरं, घरी गेलतो, आईने सांगितलं इथंच आहे गोठ्यावर. काय चाललंय? काय नाही बघा, चाललंय आता. काय 1 वर्षाने भेट झाली का? हो, 1 वर्ष. काय म्हणतोय शंभू कुठल्या मैदानात पळाला, काय दिसलाच नाही? काय शंभूचं काय आता पहिली बैल नसल्यामुळे आपल्याकडे हां त्याचं काय आपल्याला कळालंच नाही. मग बरं. आता दूध पित होता त्यामुळे झाली सर्दी त्याला. बरं सर्दी झाली आणि सर्दी झाल्यानंतर तिचं इन्फेक्शन होऊन हे झालं निमोनिया. बरं बरं बरं. आणि निमोनियाचं इन्फेक्शन होऊन ते छातीत झालं पाणी. परवा दिवशी आता मागल्या 1-2-3 दिवसात शिरवळवर आणलं. बरं बरं सगळं एक्सरे काढलं, परत ना रक्त टेस्ट केलं, बरं तर त्याच्या छातीत पाणी आहे म्हणून सांगितलं. बरं. म्हणजे आजारीच होता वे? हो, आजारी. बरं, या की. आजारीचा आता हाय झाला, म्हणजे बऱ्यापैकी झाला आता. बरं बरं. हाच तो शंभू आहे गुरसाळ्याच्या भोजलिंग मंदिरामध्ये जो मालकासोबत दर सोमवारी मंदिरामध्ये जायचा. बऱ्याच जणांनी मला फोन केले की दादा शंभूची तुम्ही बाईट घेतली, एवढ्या प्रेक्षकांनी त्याला पाहिलं. म्हणजे सोमाभाऊ, तुम्हाला सांगू इच्छितो मी, व्हिडिओची सुरुवात पण तशीच केली की इंस्टाग्रामवरती 6 मिलियन म्हणजे 62 लाख म्हणजे 6.2 म्हणजे 62 लाख लोकांनी बघितलं तिथं. आणि यूट्यूबला तुमची एक शॉर्ट आहे, ती माझ्या चॅनलवरती सगळ्यात सर्वाधिक पाहिली गेलेली शॉर्ट व्हिडिओ आहे. तर ती जवळपास 2.25 कोटी लोकांनी म्हणजे जवळपास 2.5 कोटी लोकांनी त्याचा आत्तापर्यंत व्हिडिओ पाहिला आणि पाहतायत. तर प्रेक्षकांना जाणून घ्यायचं होतं, दादाने आपल्याला सांगितलं. तर दादा, त्यावेळेस आपण बाईट घेतली त्यावेळेस किती वय होतं? त्यावेळी अड्ड्यात झाली तेव्हा 2 महिन्याच्या आसपास होता. 2 महिन्याच्या. आणि आता वय किती झालं? आता वय 18 महिने. बघा, 18 महिने. आणि आजारी कधी पडला? आजारी एक 4 महिन्याचा असल्यापासूनच दूध प्यायचा, म्हणजे आम्ही दूधच काढत नव्हतो गाईचं. बरं बरं त्यामुळे दूध प्यायचा, त्या दुधानं झालं कप. बरं पण परत गपच राहिला. आम्हाला काय कळनाच, का तर पहिली बैल नव्हती आपल्याकडे. बरं बरं. मग आजूबाजूच्या लोकांनी नाही सांगितलं का? विचारलं, मग कोण चोळणारा बोलवा, बरं परत ना धुरी द्या, हे करा, सगळं करून बघितलं. बरं पण जवळजवळ 2-3 चोळला, बरं. पण काय फरक नाही पडला. बरं. निदान कसं झालं मग? निदान म्हणजे परत भाव आला. भाव म्हणला की नाही, एकदा शिरवळ आणि ह्याचा चेक करून आणायचा. बरं. मग मग शिरवळ आणि ह्याला सगळं एक्सरे काढलं, परत ना रक्त टेस्ट केलं. बरं तेव्हा आम्हाला कळालं की निमोनियाच्या पोटी त्याच्या छातीत पाणी झालंय. बरं बरं बरं. मग त्यानंतर मग ट्रीटमेंट आता दिली. आता ट्रीटमेंट देऊन 4च दिवस झालं. 4 दिवस झाले. हां, 4 दिवसात बऱ्यापैकी जवळजवळ 50% फ्रेश झाला आहे. एक आता 4 दिवसात पूर्णपणे आपला फ्रेश होईल. मित्रांनो, आज कदमवाडीचं गुरसाळ्याच्या फाटीवरती महाराष्ट्र केसरी मैदान संपन्न होते आणि मी वडूजला मैदानात कोण कोण आले व्हिडिओ घेऊन वडूजला निघालो होतो. मात्र अचानक क्लिक झालं की म्हणलं अरे शंभूची मुलाखत आपल्याला घ्यायची आणि भेट घ्यायची. तर अचानक इकडं आलो तर दादा पण भेटले. तर हे कोण कोण आहेत, परिचय करून द्या की. हे माझा चुलत भाऊ अजय म्हणून. हा अजय दुबईला जाधव. असतो. कुठं असतात? दुबईला असतो. अरे, दुबईला असतात. हां, आणि हे गुरुजी जे देवाला आपला कोण जातो का नाही, हां जवळजवळ ह्यांचं वडिलांच्या पूर्वीपासून एक ही सोमवार चुकत नाही. बरं. जर सोमवारी देवाला जातात पाणी घाला. पाणी जर सोमवार. बरं. आता आपण तुमच्या बंधूंकडे बोलूयात. माझं नाव अजय जाधव. अजय जाधव. आणि काय करता दुबईत दादा? मी मेंटेनन्सला ॲक्च्युली ह्याला आपलं ऑइल गॅस रिफायनरीला. बरं. कुठल्या भागात आहे? दुबईमध्ये? अबुधाबीमध्ये. अबुधाबीमध्ये. किती वर्षापासून करताय तिथं काम? मी 8 वर्ष झाली. 8 वर्ष झालं. तर कधी येता इकडे? किती दिवसांनी सुट्टी असते? आमचे 3-3, 6-6 महिन्यानं येतो. 6-6 महिन्यात. किती दिवस असते सुट्टी? एक 2 महिने असते. 2 महिने. आता जवळपास किती वर्ष झाली तिथं?
8 वर्ष झाली मी टोटल म्हणजे आता जातो. दिरम मध्ये पेमेंट असेल ना तुमचं? हा दिरम. आता पहिलं सुरुवातीला जॉईनिंग दिरमचं किती होतं? माझं ऍक्च्युली तसं 1300 दिरम पासून चालू झालं. आता माझं 2400 दिरम आहे. बरं, म्हणजे आता इंडियन रुपीज मध्ये किती होतात? इंडियन रुपीजमध्ये बघा ना, आता 26 रुपये म्हणल्यानंतर 52-53 रुपये बेसिक येतं ते. बेसिक येतं आणि अजून दुसरा आला ओव्हर टाईम वगैरे हा ते असतं ओव्हर टाइम वगैरे allowance. जाऊन किती जातात ते साधारणतः? तरी एक 1.25 लाखापर्यंत. 1.25 लाख. चांगलं पेमेंट घेताय दादा. तर दादा तुम्ही त्यावेळेस व्हिडिओ बघितला असेल की? हा बघितला ना, तिकडून बघितला शंभूच्या तुमचे विषयी सगळेच काय? व्हिडिओ बघतो मी. बरोबर आहे. सांगाल शंभूच्या विषयी. शंभूचं बघा कसं, आता आमच्या घरामध्ये पहिलाच खोंड झालेला आहे आमच्या गायला. बैलांचा कुणाचा अनुभव नाही तुमचा? नाही नाही, अनुभव शर्यतीचा नाही. तर आमच्या नाहीच नाही. चुलत्यांच्या वगैरे म्हणजे ते आवताचे वगैरे बैल आवताचे होते, पण शर्यतीचा अजिबात नाही. शर्यतीचा पहिलाच बैल. पहिलाच बैल. आणि हाय आता त्याचा जरा बॅड पॅच चालू आहे, पण आम्ही ट्राय करणार त्याला. म्हणजे दादा तो व्हिडिओ खूप गाजला का हो श्रावण हो, महिन्यातला? तो गाजला, भरपूर गाजला. बऱ्याच मला लोक- म्हणजे आपल्या भागातली, सातारा जिल्ह्यातली आहेत आपल्या माझ्यासोबत माणसं भरपूर आहेत, पुणे जिल्ह्यातली, तुमच्या इकडची पण आहेत. हा. ते सगळे बोलले शंभू येते ते तुमचाच. म्हणलं हो, आमच्याच भावाचाच, म्हणजे आमचाच आहे म्हटलं. बरं बरं बरं. नाही आता पण बघतील, कारण बऱ्याच जणांनी मला रिकमेंड केलं त्याच्यावरती. परत बरेच जण विचारायचे दादा तो शंभूचं काय झालं, शंभूचं काय झालं, विकला का काय केलं? नाही नाही नाही, काय झालं? तर विकायचं. आज मला इथं अजून- आल्यानंतर दादांनी पण कधी कॉल केला नाही, पण आज आल्यानंतर धक्काच बसला की तो आजारी होता अजून इतके दिवस. तसं अजून आमच्यासाठी तो लहानच आहे, लहानच आहे. अजून आदत आहे, त्यामुळे अजून आमची म्हणजे प्रयत्न आमचं चालूच आहे त्याचा. चालूच आहे. आणि तो एक दिवस नाव नक्की करणार आमचं. नक्की करणार दादा. आणि आमचं म्हणण्यापेक्षा आमच्या गावचं वगैरे सगळं नाव करणार आहे. मित्रांनो काय असेल, मी आता गुरसाळे गावामध्ये आणि सोमेश्वराचं मंदिर आहे गुरसाळे गावामध्ये, भोजलिंगाचं आहे. किती 5 टोटल मंदिर लिंगाचं आहे? आहे मंदिर. पंचलिंगाचं गाव आहे. आणि विशेष म्हणजे मागची मुलाखत पण आपली श्रावण महिन्यात झाली आणि आताची पण श्रावण महिन्यात म्हणजे बरोबर वर्षाने. तर आता आपण सरांकडे वळूयात. सर काय सांगाल, तुमचं नाव सांगा एकदा. माझं नाव मारुती महादेव जाधव. बरं, आणि आता सेवानिवृत्त झाला का तुम्ही? सेवानिवृत्त 2014 झालं. बरं, किती वर्ष सेवा केली दादा? मी 30 वर्ष सेवा केली. 30 वर्ष. आणि कोणत्या शाळेवरती होता? मी जवळ 3 किलोमीटरवर 25 वर्ष एका शाळेत शिरसोडी या ठिकाणी सेवा केली. शिरसवडी म्हणजे आमची रायफल आहे शिरसवडी हा, 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 हो, हो. गाडगे साहेबांची हो घाटगे, ती विद्यार्थीच माझी. विद्यार्थी हा, तुमचे? विद्यार्थी. बरं बरं बरं. तुमचा सुनील कदम विद्यार्थी. विद्यार्थी बैलगाडीतले. हा. बरं दादा, पुन्हा काय- तुमचा शो गाडी पळवणारा कोण? हं. बारीक ड्रायव्हर विद्यार्थीच माझा. होय. हो हो, बारीक ड्रायव्हर विद्यार्थीच माझा. बरं बरं. आणि आता बघतील बारीक ड्रायव्हर पण मुलाखत. हो, हो, हो. बारीक ड्रायव्हर कसा होता हो शाळेत पाहिला? शाळेत एवढा काय हुशार नव्हता, पण त्याला नादच बैलांचा होता. लय नाद ना? बैलात चित्र वगैरे काढायचा, हे करायचा, चांगली चित्र काढत होता बैल. चांगली चित्र हा. कला होती अंगात. कला होती अंगात. आणि आता तो बैलगाडीत एवढी छान गाडी चालवतो, हो, हो. नाव करतो. काय वाटतंय? नाही, अतिशय चांगलं होतं. एक विद्यार्थी माझा असं नाव करतो, त्यामुळे मला सार्थ अभिमान आहे. कालच भेटला. कालच कुस्ती मैदानात भेटला होता, पाया पडला. बरं बरं हो. बरं. त्याचबरोबर कुस्तींचं पण तुम्हाला छंद आहे का? कुस्तीचं म्हणजे मला पहिल्यापासून कुस्ती, मला राज्यात 2रा क्रमांक बसला कुस्तीत 57 किलोला. 57 किलो. बरं. किती, कोणत्या सालात? मला 86ला 1986ला. 80ला, म्हणजे बराच जुना काळ. काय सांगाल सर, भोजलिंग मंदिराच्या संदर्भात? तुमच्या गावाला जवळपास 5 मंदिर आहेत महादेवाचे. काय सांगाल त्याविषयी? नाही, या गावाची असं आहे, 5 पंचलिंगाचं हे गाव आहे. आणि डोंगरावर असलेला भावलिंग म्हटलं जातं, भोजलिंग म्हटलं जातं. आणि त्या भोजलिंगाला आमची जवळजवळ 90 वर्ष झालं एकही सोमवार चुकला नाही. बरं. वडिलांनी 1930 साली सुरुवात केली, त्यानंतर आज अखेर एकही सोमवार आमचा चुकला नाही. माझ्यानंतर माझा मुलगा स्वतः जातो. बरं, म्हणजे काय करतात मग जाऊन? नाही, देवाला पाणी घालायचं, पाणी घालायला दर सोमवार? दर्शन घ्यायचं याचं. बरं बरं. आणि विशेष म्हणजे हा शंभू शंभू जन्म झाल्यानंतर मला वाटतं 1 महिन्यानंतरच त्यांनी सुरुवात केली. आपोआप एकटा पळत होता मागं, बरं पुढं सोमनाथ आणि पाठीमागे. बरं. आणि तिथे गेल्यानंतर देवळात जायचा, आत गेल्यानंतर देवाचं दर्शन घ्यायचा. बरं. म्हणजे असं हे शंभू. आणि एक दिवस तुम्हाला सांगतो 100% हा गावचं नाव उज्ज्वल करेल असं मला वाटतं. आणि तो आजारी होता, त्यांच्या दावणीला आतापर्यंत कोणती म्हणजे शर्यतीची बैल झाली नाही, आवताची जुनी होऊन गेले त्यांच्या म्हणजे पहिल्या पूर्वीच्या ह्याच्यात. तर बैलगाडी शर्यतीत मला एवढं काय अनुभव नाही, कुस्तीतला अनुभव आहे. कुस्तीतला. पण तुमच्या आव्हानाने नक्कीच कोणीतरी पुढे येईल हो, मार्गदर्शन करायला. तुम्ही एक आव्हान करा. हो हो. आता बैलगाडीच्या मालकाने एकांत्याला सहकार्य करावं आणि तुमचे बैल जोडीत म्हणजे पायऱ्यासाठी ही सहकार्य करावं. पायऱ्याचं होऊन जाईल दादा. पण मात्र ते काय होते, सांभाळण्यात करत असताना त्यांना लक्षात आलं नाही त्याला कप झाला होता. जवळपास 1 वर्ष नंदी हा आजारी होता. पण आता फुल फार्मात आले. आता डॉक्टरांनी कशी पद्धतीने त्याला ही करायला सांगितलं वगैरे केली, ते
लक्षात येईल. अजून काय सांगाल त्याचा तो व्हिडिओ होता मंदिरात सोमनाथ भाऊच्या पाठीमागे चालत गेलेला त्या व्हिडिओ अतिशय चांगला, अतिशय चांगला. आणि गावात सुद्धा या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी चर्चा चालायची या शंभूची. बर बर. आणि खरंच मला तरी असं वाटतंय तो उज्ज्वल गावचं नाव करेल. नक्कीच उज्ज्वल नाव करेल. आता आपण मुलाखतीचा शेवट करूयात. सोमनाथ भाऊकडे पुन्हा वळूयात. करताल बैलगाडी मालकांना आता तो जरा कव्हर होत आलाय, तुम्हाला आजार पण कळाले त्याचं मूळ गावलेल्या आजाराचं. हो, तर आता डॉक्टरांनी काय ट्रीटमेंट करायला लावली? आता ट्रीटमेंट इंजेक्शन चालू होती, बर. वाफारा चालू होता, वाफारा चालू होता. आता जो आज ट्रीटमेंट संपली आहे. बरं. 5 दिवसाचा डोस दिला होता. 5 दिवसाचा डोस हा. दिला होता. बरं. डोस मध्ये आणि आता डॉक्टरांनी काय सांगितलं पळवण्याच्या संदर्भात काय? एक महिनाभर म्हटली आरामात ठेवा, बर. आणि महिन्याभरानंतर मग काढा तुम्ही. बरं, ज्यावेळेस तो आजारी पडला 4 महिन्यानंतर, त्यानंतर तुम्हाला काहीच लक्षात आलं नाही? नाही ना, अनुभवच नाही आपल्याला या क्षेत्रात. म्हणजे काय झालं, पहिलंच खोंड झाला बरं. पण अनुभवच नाही. आम्ही म्हणायचो गप आहे गप आहे गप आहे, हं. म्हणजे अनुभव अजिबातच नाही आम्हाला. परत ना कोण म्हणायचं धुरी द्या, बरं. जी सांगल ती केलं. घरची मला म्हणायची की किती पण पैसे जाऊ दे, हं. पण खोंड पहिल्यासारखा झाला पाहिजे. बरं. पण आता झाला ते. शेवटी भाव आला, भाव म्हणला की देवाच्या कृपेने, मी देवाला कवल सुद्धा लावला की देवानं सांगितलं की खोंड 1 नंबरात पाळणार आहे. बर. पण त्याचं निदानच गावत नव्हतं. त्यामुळं परत ना वडील म्हणायचं की न्या नेऊन चेक करून आण, म्हणजे नक्की निदान तरी कळल. मग शेवटी माझा भाव आता गेला गिरनारला. ज्या दिवशी खोंड शिरोळवरनं आणला की नाही म्हटला मी गिरनारला जातो. मग तो आता सकाळीच मला दर्शन दिलं त्यानं, गिरनारला गेला तो वर. म्हटलं देवासनं जाऊन येतो. बर. मग आणली, आता झालाय क्लिअर बऱ्यापैकी, जवळजवळ 50% क्लिअर झालाय. बरं, शर्यतीची शिस्त लावली का नाही त्याला? हो, फाटी धरून पळतो, काय नाही. बरं, म्हणजे किती दिवसाने फेरा टाकायचा? फेरं टाकायचो तेव्हा आम्ही फेऱ्याला न्यायचो ह्याला होळीच्या गावला. बर. तर ते घोडे आहे, त्या घोडीसंग फेरत यायचो. बर. पण त्याच्यात ती आजारी, म्हणजे थोडं छातीत हे असल्यामुळे तो जवळजवळ एक 600-700 फूट लय जोरात पळायचा. बर. आणि पुढं 200-300 फूट राहिलं की त्याचे म्हणजे शरीर साथ देत नसतं म्हणलं होतं तरी काय करायचं. बरोबर आहे. आता मी देवाला कौल लावला या शर्यतीत, पण देवामुळं नाव आपलं झालंयच. बरोबर. आणि देवावर आपला पूर्णपणे विश्वास आहे. त्यामुळे आत्तापासून आपण प्रयत्न कुठलाही सोडला नाही. बरोबर आहे. जी सांगल माणूस तो प्रयत्न करून आपण, आणि लवकरच आता पळताना दिसेल पळताना दिसेल देवाच्या मित्रांनो. आशीर्वादानं. आणि दादांनी म्हणजे बघा, बैलगाडी शर्यतीचा कसलाही छंद नाही. आणि दादांनी तुम्हाला आल्याला पहिले दाखवलं की छकडी सुद्धा घेतली का? छकडी सुद्धा आणली, छकडी सुद्धा आणली. नवी छकडी आणली. नवी छकडी आणलेली बघा. म्हणजे आणि 2 राऊंड म्हणजे त्याला झाले त्याच्यावर आजारी 2 राऊंड मारले. आणि इकडं शंभूची आई आहे. हा, आणि ही जुन्यातली आमची जवळजवळ 18 वर्षाची ही पहिली गाय दावणीला. बरं. आणि त्यानंतर ही बरं. झालं. एवढंच जनावर आहे ती, एवढा 26 गायचा गोठा या शंभूमुळे एवढीच जनावर ठेवली. एवढीच ठेवल्यात त्याच्या व्यापात नाही. हा, व्यापात नव्हतं. आणि मित्रांनो, बऱ्याच जणांना जाणून घ्यायचं होतं शंभूच्या विषयी. तर मी गुरसाळे गावातील बैलगाडी मालक असतील की आपल्या आजूबाजूचे असतील किंवा ह्या भागातले डॉक्टर जे असतील, तर त्यांना खरंच विनंती करतो, हे दादा नवीन आहेत सोमनाथ भाऊ, त्यांना योग्य ते मार्गदर्शन करा. त्यांनी मला सांगितलं की लक्षात आलं नाही, ह्यातनं एक जाणवून आलं की त्यांना माहिती नव्हती कशा पद्धतीने आजार होतात. तर निश्चित आपला शंभू लवकर महादेवाच्या आशीर्वादाने बरा हो आणि मैदानात पळताना दिसो. आणि इतर जे बैलगाडी मालक आहेत आजूबाजूचे, त्यांनी निश्चित दादांना सहकार्य करा. धन्यवाद दादा.